श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती, ब्राह्मण पूजने स्वामी नामाचा जप ज्याने अखंडित चालते, दिगंतरी गाजवली ख्याती. कामना करुणी चित्ती बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी, यावने भाविक दर्शना येती. घेऊन यात्रेची गर्दी भारी सदा. आनंदमयी नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती. किती वर्णावे महिमाने येथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष परतू लागले. असो ऐशा नगरात शंकराव प्रवेशात आनंदमय झाले. चित्त सावधान वाटले. जे होते स्वामी त्या सुंदराबाई मुखे स्वामी सेवा सगळे तिच्या हस्ते होत असे. त्याची दूर करावी म्हणून किती विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणाला कोणी द्रव्य काही देईना. पायीच देवलोक पूर्ण आनंदले तिचे म्हणे मी इतके देईन, इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती पायीचे इतुके कार्य तरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयासी देईन, सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, त्याचा जरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करी. बाई विस्मित आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय बाई स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामीशी बोले वचन हे ग्रहस्थ थोर खुलीन परी. पूर्वक्रम या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसा ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एक नूतन काचेत छाटी टाकून सेवेकरी शंकररावाशी म्हणती लीला करून ऐसी चुकविली तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकरराव त्या दिवशी खानाधंदे फकीर असे यांनी शेख नूरा दर्ग्याची एक कफनी चढविली. मग काही दिवस लोट. स्वामीला अद्यापित एक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे औषध तेणे जाईल. ब्रह्मसंबंध झाला. स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची. प्रकृतीस आराम पडला. राव गेले सोनगराला. काही मास लोटला तयाला. ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदले. दर्शना आले अक्कलकोटासी. देऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्णय. त्याचे काय करावे. महाराज आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती. तिथे जुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसा विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती सर्वानुभूते. तेथेची मठ बांधिला. जुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. प्राकृत कथा सदा परिसोत भाविक भक्त अंगोढा. श्री स्वामी चरणमस्तु. शुभं भवतु. चरस्तु.